संजय आणि अनिल सलामीची जोडी पिंगळवाडी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती सीताराम सज्ज होते पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राइक वरती सज्ज झालाय फलंदाजी मार्गवरती संजय. नॉन स्ट्राइक वरती अनिल. षटक क्रमांक पहिला आहे प्रगती पदावरती सीताराम या गोलंदाजाचा राईट टर्म ओव्हर द विकेटने. फटका चांगला आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून येतोय वन बॉल चौकार. श्रीपुरम आपली आक्रमकता दाखवताना संदीप संजय सॉरी षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र फटका हवेमध्ये आहे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर गाडी चेंडू नोमॅन लँड मध्ये लँड झालाय. क्षेत्ररक्षक पॉइंट वरून येऊन क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. दरम्यान 2 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचते ते 6 या आकड्यावर. इथे मात्र शफल होऊन फाईन स्क्वेअरकडे चेंडूला खेळून काढलाय. चेंडू वेगानं बॉर्ड लाईन कडे ट्रॅव्हल झालाय. निघून जातोय 4 धावांसाठी. पहिल्याच षटकामध्ये आक्रमक पवित्रा संजय याचा 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यावरती. थोडस महागडं षटक ठरत आहे पॉवर प्लेचं. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे मात्र लॉंग ऑफ कडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक येऊन फेकी होईल. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. धावफलक 4 चेंडूच्या संमतीनंतर 12 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते संजय आणि अनिल याची. 12 धावा आतापर्यंत संजय 4 चेंडूंवरती बनवून नाबाद स्ट्राइक वरती. इथे मात्र पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली चेंडूला. चेंडू पंच इशारा करतील डिक्लेअर 2 मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा. धावफलक 2 ने पुढे सरकते 14 या आकड्यावरती. सुनील भाकरे यांच्याकडनं लगातार 3 चौकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. पाच चेंडूंचा इथे खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती. इथे मात्र फटका हवेमध्ये मात्र नो मॅन लँड पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू लॉंगॉनला खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षक येऊन फेकी करतील. तत्पूर्वी मात्र यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्ञानेश्वर जाधव कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. दरम्यान 1 षटकाच्या समाप्तीअंती पिंगळवाडी संघ 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावरती आणलं जाते उमाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केले. आता गोलंदाज सीताराम याने चांगली ब्लास्ट सुरुवात करून दिली होती. संजय या फलंदाजाने 6 चेंडू आणि 14 धावांवरती नाबाद खेळतोय. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये सज्ज होते फलंदाजी मार्गवरती अनिल. या वेळेला मात्र 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे ती पिंगळवाडी संघासाठी. धावसंख्या झाली 18 धावा. 2 धावा मिळत आहेत.
धावसंख्या जाऊन पोचते 18 धावांवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे उमाजी याचं. पहिला चेंडू हाताळला गेला, नो चेंडू घोषित केला पंचांनी. बघूया षटकातील दुसरा चेंडू आहे. या वेळेला आखूड टप्पा चेंडू होता, फटका सजवला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होईपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाली. या एका धावेने धावसंख्या झाली 19 धावा. स्ट्राईक एंडवर आहेत अनिल, ऑन स्ट्राईकला आहेत संजय. पुढील चेंडू उमाजी याचा. या वेळेला चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढील चेंडू या वेळेला फटका चांगला आहे लेग साइडच्या दिशेला. चेंडू एक टप्पा पडल्यानंतर जातोय सीमारेषे पार. धावा येतील 4. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 23 धावा. तीन चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू असेल यावेळेला पुन्हा एकदा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे, कोणतीही चुकी नाही. चांगला झेल बघायला मिळाला. फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाला फुगाळे संघाचा. पिंगळवाडी संघाचा त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय अनिल. नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतात. संतोष. पुढील चेंडू असेल उमाजी याचा. या वेळेला चेंडू हवेत आहे, बघूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत, चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 27 धावा. शेवटचा चेंडू पुढील चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक हाताळतायत गोलंदाज उमाजी. षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला आहेत संजय. चांगली फलंदाजी बघायला मिळाली आतापर्यंत संजयच्या बॅटमधून. बघूया पुढील चेंडू. या वेळेला सुंदर फटका आहे, चेंडू येतोय. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 29 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा. एक फलंदाज मात्र बाद झालाय पिंगळवाडी या संघाचा. तिसरं षटक घेऊन आलाय भागीरथ. या वेळेला फटका बघायला मिळाला लेग साइडच्या दिशेला. चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी सुंदर असं झेल, कोणती त्या ठिकाणी चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. फलंदाज क्रमांक 2 त्या ठिकाणी बाद झालाय. संतोष बाद झालेत. मोठा फटका बघायला मिळाला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगला झेल बघायला मिळाला.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले पांडुरंग. पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं. भागीरथ याला पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. भागीरथ त्याचा सामना करतोय संजय. या वेळेला चेंडू हवेत आहे. बघूया चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झाले. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 31 धावा. पुढील चेंडू षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय भागीरथ. या वेळेला सुंदर फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फेकवीपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 33 धावा. तीन चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडू आणि 4 धावा खर्च केला. एक फलंदाज बाद केलाय भागीरथ याने. दरम्यान पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगला चेंडू हाताळला गेला भागीरथच्या माध्यमातून. बघूया पुढील चेंडू असेल. यावेळेस साकोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी गेला. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 34 धावा. तिसरं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस मात्र स्वैर मारा बघायला मिळाला. डावायष्टीच्या खूपच बाहेर चेंडू टाकला गेला. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 35 धावा. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळेल भागीरथ. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यष्टीरक्षकाच्या मागे. षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते 35 धावा. चौथा षटक घेऊन आला ओमाजी. ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं 13 धावा खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाजाला पुन्हा बोलावलं गेलंय. बघूया चौथ्या षटकातील पहिला चेंडू ओमाजी याचा. आणि त्या ठिकाणी सुंदर चेंडू हाताळला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी अपील करतायत. ती अपील मात्र फेटाळून लावली पंचांनी. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. बघूया षटकातील पुढील चेंडू. या वेळेला मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी आणि स्वैर मारा बघायला मिळाला. वाईट चेंडू घोषित केला पंच योगेश यांनी. अशा एकूण 2 धावा मिळाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 37 धावा. पुढील चेंडू असेल. आता मात्र चांगला चेंडू बघायला मिळाला. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू असेल पांडुरंगासाठी. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव बघायला मिळाले. उमजी याच्या गोलंदाजीतून. पुढील चेंडू उमजी याचा. सुंदर गोलंदाजी. फलंदाज पांडुरंग काय समजतच नाहीये पांडुरंग यांना.
4 चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे पांडुरंगाचा, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विस्तार होतोय. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला फटका चांगला आहे मिडॉन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. षटक संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 39 धावा. वैयक्तिक दुसरा संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय भागीरथ. सामना आहे. हॅलो, 6 षटकांचा सामना असेल हा. तर 5वं षटक घेऊन आलाय भागीरथ. यावेळेला हलक्या हाताने खेळलेला फटका आहे, बघूया. क्षेत्ररक्षण झालंय, त्यावर एक धाव पूर्ण झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 40 धावा. भागीरथांचा पुढील चेंडू, यावेळेला स्वर मारा बघायला मिळाला. वाईड चेंडू घोषित केला पंचांनी. या एका धावेने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होते 41 धावा. आता मात्र सुंदर चेंडू हाताळला गेला, चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळतं प्रकाश यांच्या मार्फत. पुढील चेंडू असेल, पुन्हा एकदा त्या ठिकाणी बाद झालेत फलंदाज पांडुरंग. तिसरा फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय पिंगळवाडी या संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल. पाचव्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवर आहेत नवीन फलंदाज राहुल. यावेळेला निर्धाव चेंडू बघायला मिळाला. अगदी यष्ट्यांवरून चेंडू जाताना दिसला. दरम्यान पुढील चेंडू, आता मात्र क्लीन बोल्ड. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते फुगाळा संघाच्या गोलंदाजांची. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत, कोणतीही मोठी फटकेबाजी बघायला मिळत नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. प्रवीण. षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज प्रवीण. प्रवीणसाठी पुढील चेंडू होता, चेंडूला कट केला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी बघायला मिळाला. षटक समाप्तीचा इशारा. 5 षटक संपल्यानंतर पिंगळवाडी संघाची धावसंख्या झाली 42 धावा.
या सामन्यातील शेवटचा षटक घेऊन आला प्रकाश. बघूया काय किमया करतो आपल्या या गोलंदाजीमध्ये. शेवटचं षटक म्हणजे फलंदाजासाठी नक्कीच हाणामारीचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा त्या ठिकाणी जमा करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा. तर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल प्रकाश. या वेळेला फुल टच चेंडूला फेकून दिलाय. लेग साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्या ठिकाणी कोणतीही चुकी नाही. सुंदर झेल बघायला मिळाला आणि पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी फलंदाज बाद करण्यात मात्र यश आले प्रकाश याला. नवीन बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला बाळू. स्ट्रायकिंग एंडवर आता फलंदाज आहेत संजय. या ठिकाणी सुंदर फटका बघायला मिळालाय. चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 48 धावा. या वेळेला भरपूर वेळानंतर एक मोठा फटका बघायला मिळाला संजयच्या बॅट मधून. तर मॅन पुढील चेंडू घेऊन जातोय प्रकाश. षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला झेल. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय फुगाळे संघाकडनं. एकही झेल आतापर्यंत त्या ठिकाणी मिस झाला नाही. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या झाली 48 धावा आणि संजय हा वैयक्तिक 35 धावांवरती बाद झालाय. संजयची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय अंकुश. बघूया आता मात्र स्ट्राईकला आहेत बाळू. बाळूसाठी पुढील चेंडू असेल प्रकाशचा. या वेळेला चांगला फटका आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू मात्र फेकवीपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु बाळू यांनी थांबवला अंकुशला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 50 धावा. 2 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक आहे. यावेळेला सुंदर फटका बघायला मिळाला. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 54 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला आहेत बाळू. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते परंतु बॅट बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्यामुळे चेंडू निर्धाव घोषित झाला. 6 षटके संपली. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 54 धावा. 55 धावांचं टार्गेट सेट केलंय फुगाळे संघासमोर. हॅलो. यानंतर सामना असेल ढाकणा विपक्ष पेंढरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आणि यानंतर 5 षटकांचे सामने असतील. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. चला पिंगळवाडी संघ क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचंय. कृपया विलंब करू नये. सामने अजून खेळवायचे आहेत आपल्याला आजच्या दिवसातील. पंचावन्न धावांचे आव्हान ठेवले आहेत फुगाळे संघासमोर पिंगळवाडी या संघाने.
चला ढाकणे संघाचे कॅप्टन आणि पेंढरी संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. यानंतर सामना असेल आपला. पिंगळवाडी संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. फुगाळ संघ फलंदाज पाठवायचे आहेत. दरम्यान टॉस होतोय. डाकडे आणि पेंढरी संघादरम्यान टॉस करतायत सतीश भोईर. सलामीची जोडी मैदानामध्ये बघायला मिळते. गोरख आणि देवा. स्ट्राईकला आहे तो गोरख, नॉन स्ट्राईकला असेल देवा. 55 धावांची आवश्यकता आहे. पेंढरी संघ त्या ठिकाणी टॉसविन झाला. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ढाकणे या संघाला. तर सामन्याला सुरुवात होते. प्रथम षटक घेऊन आलाय संजय. या वेळेला फटका चांगला आहे बघूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या दिसल्या. या 2 धावांनी फुगाळ संघाचं खातं खोललंय. बघूया स्ट्रायकिंग एंडवर आहेत गोरख. गोरखसाठी पुढील चेंडू असेल संजय याचा. या वेळेला फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होईपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 4 धावा. पुढील चेंडू असेल संजयचा गोरखसाठी. यावेळेस लोअर फुल टच चेंडू होता. फटका चांगला आहे. स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण झालाय. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि दुहेरी धावा बघायला मिळाल्या. 3 चेंडू आणि 6 धावा या ठिकाणी धाव फलकावरती. पुढील चेंडू असेल फुल टच चेंडू होता. मिस टायमिंग झालाय. बघूया चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडल्यानंतर 1 धाव मात्र पूर्ण झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 7 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केलाय गोलंदाज संजय याने. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर असतील देवा. बघा देवासाठी पुढील चेंडू संजयचा. षटकातील 5वा चेंडू. या वेळेला शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचे संपर्क नाही. चेंडू निर्धाव घोषित केला. तर षटकातील शेवटचा चेंडू असेल संजयचा. बघूया कशा प्रकारे हाताळेल संजय. स्ट्राईकवर आहे देवा. यावेळेस पुन्हा एकदा
सुंदर चेंडू हाताळला, षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7 धावा. तर पॉवर प्लेचं दुसरा षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलंय अंकुश या गोलंदाजाला. पहिलं षटक संजयने हाताळलं, 7 धावा खर्च केल्या. बघूया दुसरं षटक. अंकुश या वेळेला फुलटॉस चेंडू होता, त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात फुगळ्या संघाच्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 9 धावा. पुढील चेंडू असेल अंकुशचा. स्ट्राइक एंडवर आहेत गोरख. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. बघूया 2 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात अंकुशाने. फुगळे संघाची धावसंख्या बघायला मिळते 10 धावा. पुढील चेंडू असेल देवासाठी. या वेळेला चेंडू हवेत आहे. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना दिसतोय. बघूया क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे. चेंडू फील्ड होईपर्यंत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या बघायला मिळते 12 धावा. बघूया पुढील चेंडू. षटकातील 4था चेंडू असेल अंकुशचा. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. यावेळेस फटका चांगला आहे. बघूया चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. फेकीपर्यंत मात्र त्या ठिकाणी तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. फेकी मात्र खराब त्या ठिकाणी बघायला मिळाली. तर पंच धावा काढवायच्या आहेत. 5 धावा त्या ठिकाणी. जर चौकार गेला असताना तर नक्कीच चांगलं झालं असतं, परंतु चेंडू फील्ड केल्यानंतर चेंडू फेकला गेला. फेकी व्यवस्थित झाली नाही. परिणामी 5 धावा मिळाल्या फुगळ्या संघाला. या 5 धावांनी संघाची धावसंख्या झाली 17 धावा. पुढील चेंडू अंकुशचा. यावेळेस चेंडू हवेत आहे. संधी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी झेलबाद. गोरख बाद झाले. पहिला धक्का बसलाय फुगळे संघाला गोरखच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये. रामनाथ बघायला मिळतात नवीन फलंदाज. रामदास. पुढील चेंडू अंकुशचा असेल. या वेळेला सुंदर चेंडू बघायला मिळाला. षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 24 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता फुगळे या संघाला.
तिसरा षटक घेऊन आलाय राहुल. संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. 24 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे फोगळ्या संघाला. तर नवीन गोलंदाज बोलावला गेला मैदानावरती राहुल. स्ट्राइक एंडवर आहेत देवा. देवासाठी चेंडू असेल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टनवरून गेला. निर्धाव चेंडू घोषित झाला. चांगली सुरुवात राहुलची. पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव बघायला मिळाला. दरम्यान पुढील चेंडू मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 18 धावा. बघूया पुढील चेंडू राहुलचा. या वेळेला फटका मात्र मोठा आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. कोणतीही चुकी नाही. सुंदर झेल बघायला मिळाला. झेलबाद झालाय फलंदाज रामदास. फलंदाज क्रमांक त्या ठिकाणी दुसरा तंबूत परतताना. आता मात्र नवीन फलंदाज बघायला मिळतात प्रकाश. फुगाळे संघाचे एक स्फोटक फलंदाज मानले जातात. पुढील चेंडू या वेळेला सुंदर गोलंदाजी राहुल कडनं बघायला मिळते. एक फलंदाज नक्कीच बाद केलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये खर्च केले. एक फलंदाज बाद केलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहुल यांची. बघूया पुढील चेंडू. षटकातील 5वा चेंडू तेव्हासाठी पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकातील शेवटचा चेंडू. फक्त एक धाव खर्च केले या षटकामध्ये राहुल यांनी. आता मात्र चेंडू हवेत आहे. फटका चांगला आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फुगाळे संघाची धावसंख्या झाली 20 धावा. अजूनही फुगाळे संघासाठी 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करायची जरा. पिंगळवाडी संघ आपणास विनंती असेल अजूनही सामने खेळवायचे आहेत. पंच त्यांना सूचना द्यायचे प्रत्येक वेळेस. तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बोलवलं गेलं अनिल या गोलंदाजाला. अनिलचा पहिला चेंडू असेल फलंदाज प्रकाशसाठी. या वेळेला चेंडू फटकवलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 21 धावा. पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंडवर आहेत देवा. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. चेंडू मला वाटतं जातोय फाईन लेगच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. पैकी मात्र या ठिकाणी खराब बघायला मिळाली. परिणामी 3री धाव पूर्ण. या 3 धावांनी
संघाची धावसंख्या झाली 24 धावा. पुढील चेंडू अनिल यांचा. स्ट्राईकला आहेत प्रकाश. या वेळेला फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. एक मोठा फलंदाज बाद झालाय प्रकाश फुगळ्या संघाचा. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होत आहे पिंगळवाडी या संघाचा. चांगला झेल बघायला मिळाला संतोष मार्फत. नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतील सीताराम. पुढील चेंडू असेल अनिलचा. स्ट्रायकिंग एंडवर आहे देवा. सलामीला आलेला फलंदाज. या वेळेला फटका चांगला आहे लेग साईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत परंतु चेंडू एक टप्पा घेतल्यानंतर जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार बघायला मिळाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावा. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा शपलवून खेळलेला फटका आहे. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते 30 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या. गोलंदाज अनिल याने एक फलंदाज बाद केलाय. यावेळेस सुंदर चेंडू हाताळलाय. षटक संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे ती फुगळा संघाला. तर गोलंदाज बघायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती राहुल. राहुल याने 3रा षटक हाताळलं होतं. 3 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज देखील बाद केला होता. त्यालाच पुन्हा एकदा बोलावलं गेलंय. राहुलचा पहिला चेंडू असेल. आता मात्र फटका सुंदर बघायला मिळाला. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार टोकला राहुल याला. फलंदाज देवा याने. सीताराम याने. बघूया पुढील चेंडू सीताराम साठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका आहे. सुंदर फटका बघायला मिळाला. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडं खराब असल्यामुळे चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळाले सीतारामाच्या बॅट मधून. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 38 धावा. बघूया सुंदर फलंदाजी आतापर्यंत सीतारामची. बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळाले. बघूया 3रा चेंडू राहुलचा सीताराम साठी. आता मात्र बॅटची कडे घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 39 धावा. पुढील चेंडू षटकातील 4था चेंडू घेऊन जाईल राहुल. या वेळेला कट केला चेंडूला. चेंडू बघायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 40.
पुढील चेंडू असेल राहुलचा. षटकातील 5वा चेंडू आहे. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता सीताराम. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडवर आहे सीताराम. या वेळेला मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. बघूया त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक उपस्थित होते. झेल होऊ शकला नाही. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेला धावतायत फलंदाज आणि त्या ठिकाणी नक्कीच धावबाद झालेत सीताराम. तिसऱ्या धावेला मात्र अपयश निर्माण झाले. षटक संपलं. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 42 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे फुगाळ या संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती कमलेश. शेवटचं षटक घेऊन आलाय संजय. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. संजय याला बोलवलं गेलंय गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल संजय. स्ट्राईक एंडवर आहेत नवीन फलंदाज कमलेश. या ठिकाणी मला वाटतं स्क्वेअर मारा. एक वाईड चेंडूची त्या ठिकाणी घोषणा केली पंचांनी. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 43 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ती फुगाळे संघाला. यावेळेला पुढे खेळलेला फटका आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण थोडस खराब बघायला मिळालं. परिणामी 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 45 धावा. पुढील चेंडू संजय याचा. कमलेश स्ट्राईक एंडवर आहेत कमलेश. या वेळेला काय चेंडू बघायला मिळाला आहे. यष्टिरक्षक मात्र चुकी करतायत. परिणामी 1 धाव पूर्ण झाली धावून. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात होते परंतु बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 46 धावा. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. बघा स्ट्राईकला आहेत देवा. या वेळेला देवा बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी करतोय संजय आपल्या संघासाठी. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. बघूया मोठा फटका बघायला मिळेल का देवाच्या बॅटमधून. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्या ठिकाणी धावबाद. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली संजय याच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना बोलवलं गेलं होतं संजय याला. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 4च धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली संजयची. दोन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये नवीन फलंदाज ईशा. बघूया पुढील चेंडू. या वेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. धावबाद फलंदाज.
आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. जवळजवळ सामना पिंगळवाडी संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे भगवा स्टेटच्या दिशेने, चौकार. पिंगळवाडी संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय झालेल्या संघाचे अभिनंदन, तसेच हारलेल्या संघाचे कौतुक. यानंतर एक मोठी मॅच बघायला मिळेल आपल्याला, ती म्हणजे पेंढरी आणि ढाकणे संघादरम्यान.